घरी निघालो भरभर. डोक्यात चक्र चालू होतं म्हणून कदाचित मंडईत शिरायचं राहिलंच. मग कडेच्याच भाजीवाल्याकडून वांगे आणि पडवळ घेतलं. तरी आज उशीर झाला म्हणून खिचडी की मॅगी कशावर भागवायचं याचा गोंधळ सुरूच होता. तेवढ्यात आठवलं कपडेही धुवायचे राहिलेत, कारण आठवडाभर एकच जीन्स रगडवत होतो. खांद्यावरची बॅग सावरली आणि दुधाची पिशवी दुसऱ्या हातात घेतली. डबडबलेल्या चेहऱ्याने घरी पोचलो. कुलूप काढायच्या आतच दार उघडलेलं बघून थोडासा बावरलो. हळूच पाऊल टाकलं तर स्वर्गात आल्यासारखं वाटलं. चुकून दुसऱ्याच घरी शिरलो की काय असं म्हणून थोडा गडबडलो. दबकत जरा आत गेलो. फ्रीज उघडला तर थंड हवा चेहऱ्यावर पसरली. कोपऱ्यात बसलेलं लोणचं खुदकन दिसलं. निवडलेली मेथी आणि कोथिंबीर पण कोवळी हसली. सकाळी जागा नसलेला फ्रीज आता सुटसुटीत कसा. मग हळूच आणलेली वांगी आणि पडवळ यांना जागेवर बसवलं. रूमकडं पावलं टाकत गेलो तर काहीतरी सुगंध दरवळला. आठवडाभर पाणी न भेटलेले देव चमकताना हसले. अगरबत्तीचा सुगंध माझ्या पाठीपाठी येताना भासला. बॅग अलगद खुर्चीवर ठेवली. जाताना बेडवर स्थापलेला टॉवेल खिडकीत हवा खाताना दिसला. कपाट उघडलं तर धस्स झालं आणि सगळे घडीवाले कपडे बघून डोळेच भरून आले. रुमालावर रुमाल कसा बसला होता. सकाळी सापडत नव्हता तो म्हणून वेगवेगळा घातलेला सॉक्स आता कोपऱ्यात बसून माझ्याकडेच बघत होता. लाल, पिवळा, निळा असे शर्ट हँगरला अडकवलेले दिसले. हळूच येऊन बसलो टी व्ही समोर. तर धुळीनं काबीज केलेला टी व्ही तो पण चमकत होता, कारण माझी बावरलेली नजर त्यात स्पष्ट होत होती. 2 मिनटं गरगरलंच म्हणून पाणी प्यायला गेलो तर एरवी नुसत्या लसणाच्या फोडणीवर चाललेलं किचन आज खमंग भजी आणि कटाची आमटी यांच्या वासानं मंत्रमुग्ध झालेलं. भावना आवरून मग बाहेर आलो. डोळे मिटून क्षणभर विचार करत बसलो. मग डोळे उघडून चिमटा काढत स्वप्न तर नाही ना म्हणून स्वतःलाच प्रश्न केला. तेवढ्यात गरम गरम भजी आणि वाफाळता चहा कोणीतरी समोर धरला. गिळला गेला आवंढा. आपसूक अहंकार गळून पडला. एरवी थकून आलो म्हणून दही भातावर भागवणारा मी आज आयता आल्याचा कडक चहाचा स्वाद घेत होतो. नकळत अश्रू पडले 2 गालावर. जरासं सावरलं तेव्हा लक्षात आलं आज घरी ती आहे म्हणून, जिच्यामुळं जगात समृद्धी आणि सौख्य आलं. कुणासाठी तरी ती आई आहे, कुणाची बायको तर कुणाची बहीण आणि कुणाची मुलगी आहे. तेव्हा पटलं मनाला, पठ्या कितीही मोठा हो पण लक्षात ठेव, टायबुटातल्या शहाण्या जगातल्या प्रत्येक तुला सावरायला एक तरी ती लागतेच. कारण प्रत्येक घराला घरपण येण्यासाठी घरात एक ती असावीच लागते. कधी आईच्या तर कधी बायकोच्या, कधी बहिणीच्या तर कधी मुलीच्या रूपात, पण ती असावीच लागते आयुष्यात.